माय बाई किती काम आहे बापा या घरात. नाही मला वाटलं नव्हतं एवढे कामं निघतील म्हणून घरात. नाही एक काम झाले की एक काम, एक काम झाले की एक काम. किती कामं करू माय नाजूक हात पुरे कडक राहिलो. माय कामं करू भांडे घासा, कपडे धुवा, पोछा मारा. माझं घरातली कामं संपली नाही मायवाले. किती झोपेतून उठली त्यापासून कामं करू राहिली माय बाई. मी कामं अजून झालेच नाही. काही झाली किती बुडी येत राहते मामांग. झाले नाही का कामं, झाले नाही का कामं. ये ना म्हणा इकडे करायला पाय ना कसे कामं करावं लागतात. तर किती मी परेशान झाली हो माय. लयच परेशान केलं बाप्पा. निरा कामं आहेत मामांग. निरा कामं करू हालत पंचर झाली माय बाई. माई हट बाप्पा. चल माय बाई लवकर कामं करून घेतो, मग थोडा आराम करीन मी. निरा सकाळपासून कामं करू राहिली, थोडंसं बसायचा टाईम नाही भेटला मला. ते घर बी एवढं मोठं आहे माय बाई. निरा हॉलचा पोछा माराव का रूमाईचा पोछा माराव का किचनले माराव. एवढं मोठं घर आहे माय. पोछा मारूच तर माणूस थंडगार होते बाप्पा. सत्यानाश होया बुढीचा. किती कामं करायला लावू राहिली मला तर. माय बाई चंद्रिकाचे कामच नाही झाले का अजून. आता मस्त फसवलं इले. आता टोले कसे कामं करायला लागू राहिले. मस्त महाराणीसारखी घरात राहायचा किती शौक आहे तुले. घे म्हणा आता महाराणीची नोकरानी झाली म्हणा तू. नोकरानी घे टोले म्हणा. कसं किती परेशान केलं माईनं मला. किती परेशान केलं. घे म्हणा आता टोले. आता मस्तच फसवलं पण इले. मस्त फसवलं. आता माझा जीव शांत झाला. इले कामं करताना पावरली नसे तर आता माझा जीव शांत झाला. कर म्हणा कामं कर. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. टेल मी ओ खुदा अब मैं क्या करूं, चलूं सीधी की उल्टी चलूं. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. चल माय बाई एक झोप घेऊन घेतो मी. आता मला कामच नाही आहे. काहीच कामं नाही आता मला घरात. नाही आता मी तर महाराणी आहे. आता मस्त आराम करतो मी. चल माय बाई एक झोप घेऊन घेतो. मस्त आराम करतो आता. आहे ना घरात नाही काम करणारे. आहे ना नोकरानी करते कामं. पाय ना कशी ठाकूर राहिली. पाय कशी ठाकूर राहिली. मला दाखवू राहिली. गाणं म्हणत चालली माझ्यासमोर. आता आराम करतो. नोकरानी म्हणून राहिली मला. हे हिला दाखवीन ना मी. दाखवीन इले विधन का. पहिले मला घरातल्या लोकांचे मन जिंकायचे आहे. राहुलच्या मायचं बापाचं पहिले मन जिंकतो. मग हे घरदार सर्व प्रॉपर्टी मान आवर करतो. मग पाहतो इले कशी नोकरानी म्हणते मला. तर मग घरातून लाता मारून काढतो मी इले. आता मला पाहू दाता काढू राहिली. हसायू राहिला इले माय कंडिशन पाहून. दाखवीन नाही इले मी. मग माय कंडिशन पाय म्हणा कशी होते. तर राणी बनेन मी या घराची राणी. इले तर काढीन घरातून. सरात पहिलं काम करीन. इले घराच्या बाहेर काढीन. फक्त राहुलच्या मायबापाचं मन जिंकायची गरज आहे मला. एक बार मी त्याचं मन जिंकलं त्याला मी ताब्यात नाही घेतलं आणि हे घर मानावर केलं की झालं. मग सराईले लाता मारू तर काढतो या घरातून. मी कशी तशी दिसवाली का चंद्रिका. मी का साधी भोळी दिसवाली का. मी का नोकरानी आहो का. मी का असं करीन का काम. पण आता मावर मजबुरी आहे मावर. दिमागानं काम घ्यायला लागेल मला. हिच्या गोष्टीवर नाही जायला लागेल. ते वाटतेस मी काम नाही केलं पाहिजे. मी घर सोडून गेली पाहिजे. पण मी घर सोडून जाईन का. पाय ना तू आता म्हणा. बाई चंद्रिका झाले नाही का मा काम अजून. लय कामं राहिलेले आहे ना बाई. तिथे उभी राहून काय गोष्टी करू राहिली. एकटीच बडबड करू राहिली. कामं राहिलेले आहे ना. हे बाई इथं काय पाणीच पाणी आहे. बरोबर पोछाने मारला बाई ना तुला. मारना डबल एक बार पोछा. इथून घे एक बार हात. काय कसा पोछा मारला इथं तुला. बाई चंद्रिका इथं मारलं मा एक हात. मार इथं. आणि मारूमले पोछा नाही मारला तुला. मारूमले बी मारून घे ना पोछा. माय बाई आली ही बुडी. आता मामाला किती लावते. इथं पोछा नाही मारला तिथं नाही मारला. या बुडीनं माझी जीनं हराम केलं रे बाप्पा. एक बार माझ्या नावावर होतं ते घरदार वावर शिबर सरी प्रॉपर्टी. ह्या बुडीला इदन का दाखवतो मग मी. कसा पोछा मारायला लावते मला. काय करायला लावते मग सांगेन. आता माझ्यावर टाईम आहे. टाईम काढून घेतो मग दाखवीन बुडीले. काय म्हटलं आता पोछा नाही मारला का तिथं मी ना बरोबर. नाही ना बाई इथं नाही मारला तुला बरोबर पोछा. इथं एक बार मारून घे ना. काय कसं पाणी आहे. कोणी घसरून पडू शकते इथं मारणं बाई बरोबर पोछा. आणि मारूमलेही नाही मारला बाई ना. मारूमले तर एकदा मारून घेते पोछा. आता केवढं मोठं घर आहे. एवढंच तर मारू माई कंबर दुखू राहिली. हो बाई मारा लागते ना. पण साफसुथरं घर असलं चांगलं घर असलं तर लक्ष्मी राहते घरात. नाही लक्ष्मी नांदते. पोछा गिछा मारायला पाहिजे रोजच्या रोज घरी. पाय इथं बरोबर नाही मारला तुला पोछा. पाय पुरं पाणी आहे. आणि काही यानं पोछा मारू राहिली. हातानं पोछा मारणं. हातानं मस्त मारला जाते पोछा. चकचक निघते. कुठं स्वलं गेलं काही राहत नाही. हातानं मारणं. अहो माय हातानं मार म्हणते का पोछा. माय बाई हातानं मारीन तर कधी होईन माय तर कमर सकळून जाईन पुरी. एवढ्या मोठ्या घराला हातानं पोछा मारायला लावते का ते बुडी मध्ये. बाई हातानं पोछा मारणं. हे काय दंड्यानं पोछा मारू राहिली. यानं काही बरोबर पोछाही मारल्या नाही जात माय. हातानं मस्त पुसल्या जाते. कुठं वलं नाही राहत काही नाही. मस्त मारलं पुसल्या जाते ना घर. आमच्या जमान्यात तर नव्हते माय डंडे असं. आम्ही तर हातानंच पोछा मारो. पोछा कायचा मारो माय आम्ही सारवो. हे आमचं मोठं अंगण होतं. एवढ्या मोठ्या अंगणाला सडा चिपा घरदार सारवा भीता सारवा. आम्ही किती कामं केले माय. लय कामं केले आम्ही ना. आमच्या जमान्यात नव्हतं माय. आता तर लय मशीन आल्या माय बाई. पण मला मशीनचं काम आवडतच नाही बाई ना. आता पोछा मारायचं म्हटलं तर हातानं मारतच नाहीत बाया. हे डंड्याने मारत राहतात. आणि भाजी करायची आहे मसाला वाटायचा आहे तर मिक्सर आलं. मिक्सरमध्ये काढतात. कायचं गोड लागते माय बाई. आम्ही कसं पाट्यावर गोळ्या वाटू माय आणि मस्त भाजी बनव. काय भाजी लागे आता. काय गोड लागतात माय बी त्या मिक्सर मशीनमधून काढतात मसाला आणि भाज्या बनवतात. तर मी काय म्हणतो चंद्रिका भाजी बनवशील ना तर पाट्यावर गोळ्या वाटशील बाई ना. त्याची भाजी बनवशील. हे मिक्सरची भाजी मला काही आवडत नाही. आता भाजी तर बनवली मी ना. आता नाही बाई बनवली का लगे. ते मिक्सर मशीनमधून मसाला काढून बनवली अशी नाही ना. हो आता कायची भाजी बनवली तर. आलू वांग्याची भाजी बनवली.
मग मी आलू वांगे खात नाही ना, मी नाही असतो खात आलू वांगे. एक काम कर, माझ्यासाठी मस्त चुनवळ्याची भाजी बनव, पण आहे ना पाट्यावर गोळ्या वाटून बनवशील बाई ना. ते मिक्सर मशीनमधून मसाला काढला ना, मग ते भाजीच गोड नाही लागत. मस्त पाट्यावर कसं कसं गोळ्या वाटशील आणि माझ्यासाठी भाजी बनवशील ना. आणि माय लवकर लवकर पोछा मारणार, मारुंगली पोछा मारशील. ते आपलं गाईचं कोटं पाहिलं कसं झालं तर गाईचं म्हशीचं शेण बी तर काळाच राहिलेलं आहे. ते कोण काढीन, ते तुलाच करावं लागते ना. तुला म्हटलं ना तो गडी नाही आला म्हणून आपला ढोरा वस्त्राचं करणारा, तर तुलाच करायचं आहे ना. तर लवकर लवकर कामं कर ना. माय बाई आता गाई म्हशीचं शेण बी काढायचं ऐकलं लगे मला. हो ना, तुला सांगितलं होतं मी ना, काही जास्त दिवस नाही काढायचा आहे. आपला गडी आला की मग काढते. पण आता तो येईल तो कायच लागेल ना बाई ना. माझ्या नव्हते का बाई ना, मी बुडी बाई. माझे घुटणे दुखत राहतात. तुला म्हटलं ना मला वात आहे म्हणून. माझ्या एक काम नाही होत बाई ना करणं, एक काम नाही होत. नाही तर हात लावू लागला असता. हो मी तुला लावू लागला असता, करू लागले असते कामं, पण माझ्या होत नाही ना बाई ना. आता वयसात नाही देत ना, है ना. बरं आता या बुडीनं तर चांगलीच नाही क्लास घेणं लावली पप्पा. मीरा पुरे कामच करायला लावली मला. काही झाले की काम, काही झाले की काम. मी काय म्हणते बाई, पटापट कामं कर, पोछा मार. मग ते गाई वासाचं शेणगेन काढायचं ते काढ. आणि मी आंघोळ केली, माय कपडे आहे म्हटलं, माय कपडे बी धुवून टाकशील, चांगले चकचक धुशील म्हटलं. आणि मी येतो मंदिरातून येईपर्यंत माझ्यासाठी भाजी बनवून ठेव. मंदिरातून आल्याबरोबर मी जेवण करीन ना. काय माहिती बुडी ऑर्डर देऊ राहिली मला. हो आता हो, करून ठेवतो. बाई चंद्रिका, हे पाय इथं बरोबर पोछा नाही मारला तू ना. इथं डबल एक बार हात घेऊन घेशील बरं पोछाचा. इथं बरोबर पोछा मारशील, नाही तर कोणी घसून पडेन बरं बाई ना, कोणी पडेन नाही तर. हो आता तिथेही पुसून घेतो. बाई कामं करायची जिवारी राहिली का माहिती? जिवारी राहिली का? नाही आता नाही, मी तर खुशी करू राहिली. माझं घर आहे, मी काम नाही करीन तर कोण करीन नाही बाई. नाही तुझ्या चेहरा नाराज आहे म्हणून म्हटलं, नाही तर मग म्हणेन नाही बाई राहुल की जबरदस्ती कामं करायला लावू राहिली म्हणून. जबरदस्ती नाही करू राहिली बाई. तू इच्छा असेल तर कर, नाही तर राहू दे. तू आपली आहे म्हणून तुला म्हणू शकतो बाई ना. मैसून तर तुला माहिती आहे ना कशी आहे. आता तूच बनणार आहे मैसून. तर पाय बाई मग तुला करायचं आहे का नाही करायचं आहे कामं. तर तुझ्या चेहरा पाहून तसं वाटत आहे की जबरदस्ती काम करत आहे तू. नाही आता अशी काही गोष्ट नाही आहे. मी तर खुशी कामं करत आहे. माझं घर आहे, कोणा दुसऱ्याचं घर आहे का? आपल्या घरात कामं करायचं काय जीवा यायला पाहिजे. मी तर खुशी कामं करत आहे. जा तुम्ही मंदिरात जा, मी तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवतो. बरं मग माय जा तुम्ही मंदिरात. हो आता जा तुम्ही या. आता सुरुवात आहे, समोर पाय आता ते काय हाल करतो मी तर. काय माय बाई ही बुडी, या बुडीने तर हालचे बेहाल करून लावले मायवाले. लस आहे माय बाई ही बुडी. मला किती कामं करायला लावू राहिली, पण मला कामं करायला करावंच लागेल आता कामं. हे घर दार पुरी प्रॉपर्टी जर मला पाहिजे असेल तर याची मनात जिंकाच लागेल मला काही करून. एक बार पुरी प्रॉपर्टी मनावर तू दे, मग दाखवतो ना बुडी दन का मी. माय बाई इथं गोष्टी करत बसीन तर मला कामाला उशीर होईल. आता बाई ते गाईचं आणि म्हशीचं शेणी काढायचं आहे. काय माय मला तर घेणी येते, पण आता करावंच लागेल. आता काय करू. ही चंद्रिकाची हालत पाहून तर मला मजा येऊ राहिली, मजा येते मला. माय बाई पोछाही मारता नाही येत का हो माय बाई तुले? तर मायनं काय एवढी नाही शिकवलं का? इकडे पाय ना किती पाणी आहे, असा पोछा मारत असते कोणी. माय बाई आली का हे अवदसा? आता म्हणतात मी बोलायला, आता ती बुडी गेली ती आली वाटते. इले म्हणतात मी तोंड घालायचं कामच आहे. इले तुला मजा येत अशी माझी हालत पाहून. अरे ताई कुठे आहे पाणी? मला नाही दिसलं बा. चांगला असतं पोछा मारला मी ना. आता तू तर पहिले मला ताई म्हणू नको. मी तुझी ताई नाही आहे. आणि इथं पाणी आहे पुरं. कोणी पडीन इथं बरोबर मार पोछा. बरोबर मार इथं पोछा. मी पडू राहिली होती आता. पडणं तर मग पडणं. हो ताई मारतो ना, मी मारतो बरोबर मारतो पोछा. तुला काही इंग्लिशमध्ये सांगितलं होतं का मी ना म्हटलं ना मला ताई नाही म्हणायचं. मी तुझी ताईगी नाही आहे, मला नाही म्हणायचं ताईगी. किती रगीला आहे माय कशी रगिरीने बोलते मीरा माझ्यासंग. बोलू दे, इथं टाईम आहे आता, बोलू दे. मग येईन ना माया बी टाईम, मग दाखवीन मी सरायला दणका की चंद्रिका काय चीज आहे, मग दाखवीन मी यायला. काय माहिती जन्मात कधी मी हे काम नाही केलं माहिती. गाई म्हशीचं शेण काढणं, झाडझूड करणं मला करावं लागत आहे बाप्पा. आता पैशासाठी काय नाही करावं लागत. आता एवढी मोठी करोडाची प्रॉपर्टी पाहिजे तर हे तर काम करच लागेल बाई ना. चल माय बाई हे काम लवकर अटपून घेतो. मग त्या बुडीसाठी चुनवळ्याची भाजी बनवायची आहे, पाट्यावर गोया वाटून. हट माय बाई काय मागं काव लावून घेतला हो माय मी ना. बुडीला वेळची मंदिरात गेलेली आहे, आता येतच अशी माय भाजी नाही झाली. अजून म्हणेन की स्वयंपाक तयार नाही आहे का. पटापट कामं अटपून घेतो मायवाली मी. चल माय बाई लवकर कामं करतो. ह्या मशीन मला एखादी लादगीत मारली ना माय कंबरकच तुटाचं होय माय बाई. बापा काय कामं करायला लागत आहे बापा मला. हट काय माय बाई सकाळपासून कामं करू राहिली मी, पण उलसात टाईम नाही भेटू राहिला मला आराम करायला. उशीक 5 मिनिट बसली नसेल मी. एक काम झालं की एक काम, एक झालं की एक काम. निरा कामावर काम आहेत बापा या घरात नाही. माय बाई चंद्रिका मी मंदिरात गेली बाई ना, आणि मंदिरातून आली बी. ते कामं झालंच नाही का बाई ना अजून. मला वाटलं झाले असेल तुझे पुरे कामं. मग आता तुला तर भाजी नशीन बनवली अजून माझ्यासाठी. आता मी काय जेवू माय बाई. झालंच नाही का लगे तुझे कामं. लय सारा मला कामं करतो तू. नाही आता झाले कामं झाले. आता एवढंच राहिलं होतं, हे झालं की झाले मग माय कामं करून देतो तुम्हाला भाजी. माय बाई भाजीच नाही बनवली का अजून? नाही ना त्या कामच राहिलं होते माय. खरं चंद्रिका लय आरामाने कामं करतो बाई ना तू. तुला काहून एवढा उशीर होते माहिती आहे मला. माहिती आहे काहून एवढा उशीर होते तुला कामाला येतं. काहून उशीर होते आता? तू झोपेतून 6 वाजता उठा ना. 6 वाजता नाही उठा लागत, 4 वाजताच उठा लागते झोपेतून. 4 वाजता उठली ना सकाळी तर मग पुरे कामं होतात, पटापट कामं होतात. आणि सकाळी कामं उरकतात. नाही बाई आता सकाळी 4 वाजता उठून कामं. बापा रे मी तर जिंदगीत नाही उठली कधी 4 वाजता. बाई सकाळी 4 वाजता उठून कामं करशील ना तेव्हा तुझी कामं होतील, नाही तर कामच नाही होतील तुला. असाच टाईम होत जाईल तुला मग.
काय बाई तुझ्या चांगल्यासाठी सांगत आहे मी. ऐकायचं असेल तर ऐक ना, नको ऐकू. जबरदस्ती तर करू नाही शकत ना मी तुझ्यावर. लागन तर मी उठून देत जाईन तुले. 4 वाजता काय, मी तुला 3 वाजताही उठून देतो. तू म्हणशील की 3 वाजता उठतो, तर 3 वाजताही उठून देऊ शकतो तुले. उठून द्यायचं काम करू शकतो मी. पण आता 3 आणि 4 वाजता लयच लवकर होते ना उठणं. नाही हो बाई, आदत होईपर्यंत. एक बार आदत झाली की मग काही नाही वाटत. नाही बाई, मला तर ते बिडी का 4 वाजता उठायला लावते का रे बाप्पा. बाई इकडे पाय ना, इकडे पुरा कचराच आहे. कोणता झाडू मारला तू ना? कसा झाडू मारू राहिली? बरोबर झाडू मारणं माय. बाई इकडे पाय किती कचरा आहे. उचलून घे मा, उचलून घे बाई चंद्रिका. इथचा बी कचरा गिचरा उचल आणि मस्त चांगला चकचक कर ये आणि लवकर ये आणि माझ्यासाठी भाजी बनवा. हो आता बाई चंद्रिका, मग रूममध्ये जाऊन मी आराम करतो. इथचं पुरं चकचक कर, चांगला चकचक झाडू मार आणि मग अंदर येऊन माझ्यासाठी मस्त चांगला स्वयंपाक बनवा. हो आता बाई चंद्रिका, लवकर लवकर कामं कर बा. हो आता करतो ना, चांगलं चकचक झाडतो. बाई ना माझे हात पायले दुखू राहिले, मी जाऊन आराम करतो. ऐ माय बाई, हे बुडी मला लहान कामं नाही करायला लावू राहिली. आता 6 वाजता तर ठीक होतं नाही बाई उठणं. आता म्हणते 4 वाजताच उठ म्हणते. लहान हिव नाही वाजीन मला. सकाळी 4 वाजता उठीन तर किती हिव वाजी. सकाळी 6ला सुटतो तर किती हिव वाजते बाई ना मला. आणि 4 वाजता उठ म्हणते, 4 वाजता किती हिव वाजीन मला. काय माय बाई बुडी तर लय सती करते बापा, लय ती करू राहिली माझ्यासोबत. पण बुडी म्हणते ना की तुझ्या नावावर करून देईन म्हणते, प्रॉपर्टी वालिसदार करून देईन म्हणते तुले. आता बाई एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचं वालिसदार बनण्यासाठी तर करावंच लागेल माय. या बुडीचं म्हणतं जिंकाच लागेल. बुडी जशी जशी म्हणते तसं तसं मला करावंच लागेल. एवढी मोठी प्रॉपर्टी मग हातातून चालली जाईल ना. बुडीचं तर मन जिंकाच लागेल मला. राहुलजीचं तर मन जिंकेलच आहे मी ना, तो तर माझ्या इशाऱ्यावर नसते. आता बुडीचंही मन जिंका लागेल. तर आता उठाच लागेल वाटते 4 वाजता. दयानंदे कुठे चालली माय तू? एवढी तयार गियार होऊन कुठे चालली? अरे आई तू बी ना बोलली का? तुला सांगितलं होतं ना आमच्या कॉलेजची ट्रिप चालली म्हणून शेगावले. तू हाव बी तर म्हणत होती झाले. विचारलं बी तर होतं तुला आणि बाबाले मी ना. अरे हो, तुला सांगितलं होतं आहे ना. आज चालली का? हो ना आज चालली ना. काऊन बाई तू एकटीच चालली का? कंचन नाही येते का त्यासोबत? हो नाही, कंचन बी येत आहे ना. आता जाता जाता कंचनच्या घरी जातो, मग कंचन आणि मी चाललं जातो. मग आम्ही दोघी जणी. कॉलेजमध्ये चालली का तू आता? कॉलेजमध्ये चालली, मग तिथूनच आम्ही सर्वजण चाललो. असं बाई आनंदी, पैसे गिशे आहेत आजोड? पैसे देऊ का? नाही बाबा, हाय माझ्याजवळ पैशाची काही गरज नाही आहे. नाही बाई, तिथं काही घ्यायचं मन होते ना, तर आहे का? पैसे देतो म्हटलं मी. नाही माझ्याजवळ आहे ना माय जमा केलेले पैसे. काही पैसे नका देऊ. नसेल तर सांग, देतो ना मी. नाही बाबा, हाय पैसे आहे. बरं, मग किती वाजता येशील वापस? काही नाही, संध्याकाळी वापस घरी. संध्याकाळी येशील, मग मी तुला घ्यायला येऊन जाईन कॉलेजमध्ये. नाही बाबा, तुम्ही नका येऊ घ्यायला. कंचन मी येऊ ना, आम्ही येऊन जाऊ. नाही ना, मग अंधार पडीन तर. नाही अंधारपर्यंत करीन ना मग मी तुम्हाला फोन. गरज वाटलं तर करीन फोन. बरं, तू या हिशोबानं. नाही तर मग आता सोडून देतो ना कॉलेजपर्यंत तुमच्या दोघीले. नाही बाबा, जातो आम्ही. कंचन मी जातो, तुम्ही काही टेन्शन घेता, राहू द्या. काय बा, कधी म्हटलं ना पोरीले मी सोडून देतो? पोती नाहीच म्हणते मला. काय बाबा उगीच टेन्शन. जातो ना आम्ही. हाव ना दोघी जणी एकामेकीला. एकटी असती तर मग म्हटलं असतं तुम्हाला. हाव ना एकामेकीला सोबती आम्ही दोघी. आनंदी मस्त दिसवायली वास तू या ड्रेसवर. असा ड्रेस घालत जा बाई ना आता तू. आता ते कपडे तुझे जुने झाले, आता नको घालत जाऊ. आता असेच ड्रेस घालत जाय, चांगली असतं तू. मग फेकून देऊ काही ते कपडे? चांगलेच तर कपडे आहेत ते, फाटले नाही फुटले नाही कुठून काही नाही, चांगलेच आहे. मग घालत जाय ना आता. नवीन नवीन कपडे काढणं घालाले काय करतं? ठेवू दे. आता लग्न होणार आहे तसंही. मग तिथं साडीच घालायला लागेल. तिथं का ड्रेस घालशील का तू? होय तिथं बी ड्रेस घालीन मी. मला म्हणत होते मला जगदीशजी म्हणे तुले जर साडी घालायची असेल तर घालशील म्हणे, नाही तर ड्रेस बी घालू शकतं असे म्हणत होते ते मला. माय बाई चांगलेच आहे मग. बुवा आता चांगलेच आहे, ड्रेस घालते तू म्हणते तुले. हो आई त्याचा स्वभाव लय चांगला आहे त्याचा स्वभाव. आनंदी झालं नाही का तू चालणं? आपल्याला उशीर होत आहे ना, चालणं लवकर. हो कंचन, मी येऊच राहिली होती तुझ्या घरी. झाली ना मी तयार झाली. चल बाई कंचन आनंदी सांभाळून जासा ना माय. सांभाळून जासा ना, सांभाळून येसान बाई ना. हो ना आई, आम्ही का लहान लेकर आहो का कुठं हरकून जाऊ? आम्ही बरोबर जातो. नाही पण तुम्ही कधी एकट्या गेल्या नाही म्हणून म्हटलं. नाही आहे ना, ते ध्यान देतील ना आमचं. माय बाई कोण ध्यान देतील? ते कोण आहे? खरं हे कंचन ना लयच मॅड आहे, काही बोलत राहते. आई ते आहे म्हणजे आमचे टीचर लोक नाही का, सर लोक आहे, टीचर लोक आहे, ते ध्यान देतील का आमच्यावर? अरे हो पण सांभाळून जासान म्हटलं. जाऊ दे ना पोरींले, जाऊ दे ना. लहान आहेत का आता त्या? ठेवू शकता स्वतःचं ध्यान. नाही हो बापा, किती मोठे झाले लेकरं तर एका मायसाठी तर लहानच आहे. हो सुमित्रा, डबल चालू नको होऊन जाऊ. जाय आनंदी, जाय बेटा जा. हो बाबा येतो मग आम्ही. हो आनंदी, अन संध्याकाळी जर अंधार गिंधार पडला तर मला फोन करशील, मी येऊन जाईन तुला घ्यायला. हो बाबा, काम पडलं तर फोन करेन मी तुम्हाला. चल ना आनंदी. इथं उशीर करू राहिली का? लवकर जाऊ तर लवकर येऊ. हो चल कंचन चल. मी काय म्हणून होती आनंदीची बाबा, आता आपल्या आनंदीची लग्नाची तारीख काढून घ्या ना बा. फोन करा ना, पोराच्या मायले फोन करा आणि लग्नाची तारीख काढून घ्या बा लवकर. कसं आता थंडीमध्येच लग्न करायला पुरते, ते उन्हाळ्यात निला ऊन होते बरं. ते उन्हाळ्याचं काही झंझट ठेवू नका. आता लवकर पोरीचं लग्न उरकून टाका म्हटलं. अरे हो, पण मला बी जुगाड जमावं लागेल ना. पैसा पाण्याचं पाणी लागेल का? थोडंसं जुगाड तर जमू दे नाही पैसा पाण्याचं, मग काढून देऊ तारीख लग्नाची. काही नाही ना, गरबी करून टाकू. अरे हो, किती गरीबी करतो म्हटलं तरी हाताखाली पैसा पाहिजेच ना. हो मग लवकर जमा पैशाचं जुगाड. हो ना, आपल्या वरातला कापूस तर निघू दे. एक बार कापूस निघला आणि मग पाहू कितीचा होते काय होते कापूस. त्यानुसार आपल्याला समोरची योजना करता येते. मग काढून घेऊ लग्न.
हो बाप्पा, ते तर बरोबर आहे तुमचं, पण आता काही जास्त लांबवू नका म्हटलं लग्न, लवकरात लवकर काढा. हो ना, बरोबर आहे तुझं, पण आपल्या पैशाचं जुगाड तर जमू दे एक बार. का आनंदीचे बाबा, भाऊजी देतो म्हणे ना लग्नाला पैसे, साक्षगंधाला नाही दिले म्हणे मी ना, पण लग्नाला देईन म्हणे, तर मग तुमच्या भावाला म्हणा ना. अरे हो, दादा तर देईन, पण दादा किती देईन, आपल्या जोड बी पाहिजे ना काही ना काही सोय. हो, माहिती कानातले गिनातले आहे ना, तेही मोडून टाकू म्हटलं. कमी पडलं तर जमते का, आपण जर पैसा जमवला ना तर जमते कसाही करून, पण लग्न काढा बाप्पा लवकर पोरीचं. हो, मलाही टेन्शन आहे, तुलाच टेन्शन आहे का लग्नाच्या पोरीचं? मलाही टेन्शन आहे, मी टेन्शनमध्ये जाऊ, मी पैशाच्या जुगाड जमवण्यात जाऊ ना. हां, तोच प्रयत्न करू राहिलो मी बी. हो ना, मी पैशाच्याच जुगाडमध्ये आहो. आज मला एका जणाला भेटायला जायचं आहे, पैशाच्याच बाऱ्यात बोलायचं आहे, तर येतो म्हटलं मी. बाप्पा, कोणापासून व्याजा गिजानं पैसे नका घेसान बाप्पा, त्या लोकांपासून पैसे घेतले ते व्याजानं, पाहिलं ना कसं फसलो होतं आपण, तर व्याजानं नका घेसान बाप्पा कोणापासून पैसा, व्याजाचा पैसा काही चांगला नसते बरं. नाही नाही नाही, व्याजानं नाही, अशीच मदत म्हणून देणार होता तो लग्नासाठी, तर आता तेच बोलायला चाललो, मित्रच आहे माया. हां, मग ठीक आहे. चल येतो मग मी. बाप्पा, चहा तर पिऊन घ्या. काय सुमित्रा, तू बी ना निघाच्या टायमावर नाट लावतो म्हटलं, म्हणते निघाच्या वेळेस कधी म्हणते एक कप चहा पिऊन घ्या ना. आता आण चहा, चहाची नाट मोठी बुरी आहे बापा. काय टाईम लागते व थोडासा चहा प्यायला, आणि तो ना बनवेला चहा, म्हणून म्हटलं गरम करून आणून देतो. बसा 2 मिनटं बसा, आणतोच मी चहा. जाय हो लवकर आण मग. हो, आणतो. बाई चंद्रिका, झाली नाही का होय बाई भाजी अजून? अन्न जेवाले, भूक लागली ना मला. काय माय बाई ही बुडी मागच लागू राहिली बाप्पा माया. हो आता झाली झाली भाजी झाली, आणूच राहिली. आणो बाई लवकर, भूक लागली हो माय मले, माय गोळ्या बी घ्यायच्या आहे मले, चक्कर उरायली मला आता, आण लवकर. हो आता आणत आहे. आता बनला स्वयंपाक, हे घ्या जेवायला आणलं तुमच्यासाठी. आणलं का माय वाढवून टाक, ठेव बाई खाली ठेव, खालीच बसतो मी जेवायला. हो आता आता बसा, वाढलं टाक तुम्हाला, जेवून घ्या. हो बाई जेवतो. अरे बापा रे, किती तिखट भाजी केली हो माय चंद्रिका बाई, किती तिखट केली बाबा, डोळ्यात किती पाणी निघू राहिलं. बापरे बाप, किती तिखट, नाही खाऊ शकत मी, नाही खाऊ शकत. लाग उरेल, तोंडाची लाग होत आहे. काय आता तिखट, मी तर काहीच तिखट नाही टाकलं, एवढं सुलसक मामूली तिखट टाकलं बा, तुम्ही म्हणता लई झाली तिखट. नाही बाई चंद्रिका, एवढी तिखट भाजी नाही खाऊ शकत बाबा, मी नाही खाऊ शकत. घेऊन जाय भाजी, घेऊन जाय. बापरे बाप, किती तिखट लागत आहे, दुसरी भाजी बनवण्यासाठी, दुसरं बनव काय, हे नाही खाऊ शकत मी, नाही खाऊ शकत. काय झालंय, काउंट वर्षी रडू राहिली, काय झालं? अरे बाप्पा, या चंद्रिकानं माझ्यासाठी भाजी बनवली, तुला माहिती आहे मी तिखट खात नाही. बापरे बाप, किती तिखट भाजी बनवली, माझ्या डोळ्यातून पाणी निघू राहिलं. ही माझ्यासाठी अशी भाजी बनवली बाप्पा, हिला भाजी करायला सांगितलं तर. बापरे बाप. चंद्रिका, इतकी तिखट भाजी बनवली, तुला माहिती आहे ना तिखट खात नाही म्हणून? राहुलजी, मी ना थोडंसं कसं तिखट टाकलं भाजीत मी. पण तुला माहिती आहे ना आई तिखट खात नाही, सांगितलं असेल नाही ना तुला? अरे बाप्पा, तुला सांगितलं होतं मी ना की मी तिखट नाही खात. चल जाय, आईला दुसरी भाजी बनव लवकर, दुसरी बनव भाजी. राहुलजी, मी काहीच तर तिखट नाही टाकलं. आई म्हणत आहे तिखट झाली, आईसाठी दुसरी भाजी बनव. नाही रे बाप्पा, राहू दे, तिला काय त्रास देतं, राहू दे, मी काही खाऊन घेतो, काही खाऊन घेतो मी राहू दे बाई चंद्रिका, नको बनू. आई तू काही खाऊन घेतो म्हणतं, नाही नाही बनवते चंद्रिका, दुसरी भाजी बनवते त्यासाठी, बनव चंद्रिका जा. मी आता भाजी बनवू, आताच तर काम केले मी एवढे सारे. काही उपाशी ठेवतं का, जा आईसाठी दुसरी भाजी बनव. या लोकांना का मला का नोकर समजून ठेवलं काय यायचं. अजून बी उभीच आहे का तू, जाय ना भाजी बनवून आईसाठी दुसरी कायची भाजी बनवू जा. नाही रे, तिला नको त्रास देऊ, राहू दे बाई चंद्रिका, राहू दे, काही खातो बाई ना मी, माय कायच्या संगे खाऊन घेतो, नाही तर कोरडी पोळीच खाऊन घेईन माय तशीच. तू कोरडी पोळी खाली खाशील, बनवते ते भाजी, बनवते चंद्रिका दुसरी भाजी बनवते, जाय चंद्रिका बनव. इथं काय नाही तोंड पाहत आहे, जाय ना बनवून आईसाठी भाजी. बापरे बाप, राहुलजी माझ्या संग रागानं बोलायला लागे, आता शिल्लक नाही बोलायला पुरत, ऐकून घ्यायला पुरत यायचं. बरं ठीक आहे, बनवतो. या दोघा मालिकांना का मला काहीची का नोकर समजून ठेवलं का, हे भाजी बनवते, भाजी बनव, हे काम करते, काम कर. हां, मी ऑर्डर देऊ राहिली मला. आता राहुलजी काही बोलत नव्हते, राहुलजी बोलू राहिले लगे मला.